नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या S3 द ॲडव्हेंचर या व्लॉग चॅनलला. तर मंडळी, काल आपण बघितलेला आहे जयगड किल्ल्याचा एक सुंदरसा प्रवास. आपण निघालो होतो मुंबईहून. जयगडचा आपला प्रवास झालेला आहे आणि आज मी तुम्हाला अशा एका प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे एका बाजूला अथांग निळा सागर समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आहे हिरवगार डोंगर. आहा हा हा. हो, आपण निघालो आहोत जयगडवरून थेट गणपतीपुळेकडे. मित्रांनो, हा प्रवास म्हणजे कोकणच्या सौंदर्याचा खरा खजिना आहे. चला तर मग एन्जॉय करूयात आपल्या या ब्लॉगला. जीवा भावाची नाती कोकण. आला ना? आला ना? अंगावर काटा आला ना? अहो, हे तर काहीच नाही. थांबा थोडे, अजून दिसेल तुम्हाला पुढे. अजून फील घ्या. खरं सांगू का मित्रांनो, म्हणजे हा जो रस्ता आहे ना, हा ड्रायव्हिंग करण्यासाठी ना स्वर्ग आहे, स्वर्ग. कोस्टल हायवेवरून जातानाचा हा खरा आहे तो स्वर्ग. हा 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 हा, अप्रतिम. बघा, तुम्हाला मी स्वर्ग का म्हणतो ना, त्या आत्ता कळ. खरं सांगू का मित्रांनो, हे जे आहे ना, हे स्वर्ग बघून आहे ना, मी माझा इथला सगळा थकवा विसरून गेलो आहे. अक्षरशः एवढ्या दिवसाचं काम, त्याचं प्रेशर आणि त्याच्या या सगळ्या गोष्टी आहे ना, हे सगळं बघून आहे ना, मी म्हणजे विसरून गेलो हो. काय प्रवास आहे हा, काय निसर्ग आहे, काय हे झाडी आहे हो. इथे येऊन आहे ना, माणूस खरंच आयुष्य विसरून जातो ना. त्यातला हा माझा जो क्षण आहे ना, हा विसरून गेलेलो आहे. बघा, हा स्वर्ग. एका बाजूला आहे ते डोंगर आणि दुसऱ्या बाजूला आहे माझ्या ते समुद्र. काय नाही विसरून जाणार हो मी, सांगा ना तुम्ही. एवढ्या दिवसाचा हा जो काय प्रवास करून मी इथं आलेलो आहे ना, ते आता मला वाटतंय का खरंच मी तृप्त झालेलो आहे. असा हा प्रवास आहे माझा. भाकरी कालवणाची चव लयनारी, कोकणाची बायू जेवणात भारी. कोकण 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 कोकण. विहिरीच्या पाण्याची चव निराळी. मित्रांनो, खिडकी खाली करा आणि हा शुद्ध वारा अनुभव घ्या. एसीच्या हवा इथल्या हवेसमोर काहीच नाही हो, काहीच नाही आहे. असं म्हणतात ना, कोकणची माणसं साधी बोली. हो, पण इथला निसर्ग श्रीमंत आहे, श्रीमंत. एक नंबर आहे. मित्रांनो, घेताय ना फील समुद्राचा? नाही, घ्यायलाच पाहिजे. नाही, कोकणात जे कोणी आले त्यांनी हा प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढंच नाही हो. निसर्गाच्या कुशीत हरवून जाणं, जे काय बोलतात ना, ते हे आहे कोकण सुख. आता जयगड सोडल्याच्या नंतर तुम्ही बघाल ना, तर आजूबाजूला मस्त अशी घनदाट झाडी, आंबा काजूच्या बागा, अधूनमधून तो येणारा मातीचा सुवास. आ हा 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 हा, मनाला सगळं ना, असं सांगू का, एवढ्या दिवसाचा जो काही थकवा आहे ना, तो सगळा काढून टाकतो हा कोकण. एक नंबर. या रस्त्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर या समुद्राची साथ आहे. कधी रस्ता, कधी डोंगर, कधी झाडी. छान वाटतं हो एकदम. ह्या ज्या अधूनमधून येणाऱ्या लाटा आणि ह्या आजूबाजूचं डोंगर बघितलं ना, की मी हरवून गेलोय. तुम्हाला सांगू शकत नाही, शब्दात व्यक्तच करू शकत नाही, अशी फिलिंग्स आहे. बघा ना तुम्ही, माझ्या या उजव्या बाजूला हा छान समुद्र आहे आणि डाव्या बाजूला हे डोंगर. काय नजारा आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू का, तुम्ही या, नक्कीच या. या लाल मातीमध्ये ना जादू बोलतात ना, जादू, ती जादू आहे हो. बघा ना, हा समुद्र बघा. आई भाई, दिसतंय का नाही? हा 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 हा, फील आहे हो, फील आहे, एक नंबरचा फील आहे. कोकणाची आणखी एक खासियत म्हणजे इथली लाल माती. हिरव्या झाडांच्या मध्ये असलेली ही लाल माती आणि त्याच्यावरती जर का पाऊस पडला तर त्याच्यातून येणारा तो सुगंध. आ हा 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 हा, एक नंबर, एक नंबर. अहो, कोकणामध्ये काय नाही आहे तुम्ही सांगा ना, सगळंच आहे की. हे बघा, कौलारू घरं, इथली लोक, इथली माणसं, ती बोलतात ना, कोकणची माणसं साधी भोळी. अहो, शांतता आहे हो, शांतता. एक नंबर. मला तर लय आवडलं आणि मी या तुम्ही बोलतात ना, या कोकणामध्ये हरवून गेलो आहे.
आणि आता आपण चाललेलो आहोत गणपतीपुळेकडे. तर हे बघा गणपतीपुळे, हा 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 हा, आलेलो आहोत आपण आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी. पोचलेलो आहोत. तिथे गर्दी खूप आहे, छान वातावरण आहे, शांतता आहे, लाल माती, त्यातला सुगंध, आणि इथे आलेली ही दूरवरून आलेली सगळी पब्लिक. हे बघा, हा असं आहे आपला या बाप्पाचं मंदिराचं स्थान. बोलतात ना गणपतीपुळेला काय यावं, तर ते या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण बोलतोच ना नवसाला पावणारा गणपती, ते आहेच. पण दुसरी एक खासियत आहे आपल्या या बाप्पाची. जो कोणी या बाप्पाकडे निस्वार्थपणे आलाय ना, त्याला त्यांनी भरघोसपणाने मन असं खोलून दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा या बाप्पाच्या चरणी आपण फायनली पोहोचलेलो आहोत. 400 वर्ष जुनं स्वयंभू गणेशाचं मंदिर. वा, या मंदिराचं वैशिष्ट्य असे की अगदी समुद्राला लागून आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि इथल्या शांत स्वच्छ बीचवर आपण हे आनंद घेऊया. काय आहे का नाही? हे बघा, मुलं आलेली आहे सहलीला, सगळं काय मस्त वातावरण आहे, आणि आमचं इथं फोटोशूटसुद्धा सुरू आहे. छान मस्त एक नंबर कमाल. मित्रांनो, तुम्हाला पण जर का ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील ना, तर एकदा या आपल्या कोकणाला व्हिजिट करा. कमाल आहे. लहान मुलं येतात, दंगा करतात, खेळतात, आनंद लुटतात. हे बघा ना, ते सहलीला आलेली आहेत, कोणी फिरायला आलेले आहेत. ह्या वातावरणामध्ये ना रमायला माणसाला काही लागत नाही, आणि कोकणात तर तसंही लागत नाही. खरं सांगू का, मजा आहे मजा. तुम्ही या एकदा बघा, मग तुम्हाला कळेल का काय आहे कोकण. जास्त तुमचा टाईम वेस्ट करत नाही, तुम्ही हा माझा ब्लॉग एन्जॉय करा. कसं वाटते ते मला नक्कीच सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे आहे आपलं गणपतीपुळेचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, गणेशाचं मंदिर. आपल्या नमन आपण नेहमीच करतो, आणि आज पहिल्यांदाच मी इथे आलेलो आहे या बीचवरती हा सगळा काय आनंद घ्यायला. इकडं हे सगळं काही फोटोशूट वगैरे सुरू आहे. छान मस्तपैकी या. नाही तूच कर, तुझं बघ तू. मी जाऊन काय करणार आहे तिकडे. दिसतंय ना, कमाल आहे, ओ कमाल आहे. स्वर्ग म्हणतात ना, ते खरंच इथे आहे. आपुलकीचा प्रवाह कोकण, निसर्ग राजाचं हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण. कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण, गाई बैल वासरांची पहाट कोकण. कोकण 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 कोकण. कोकण 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 गणपतीपुळ्याचं दर्शन कोकण. तर मित्रांनो, जास्त तुम्हाला बोर न करता हा ब्लॉग इथेच संपवूयात. एन्जॉय करा तुम्ही आमची कोकण ट्रिप. आपण जाणार आहोत गोवा. इथून पुढे उद्याचं ब्लॉग जो येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी रत्नागिरीमधलं जे काय आहे ते थिबा पॅलेस वगैरे याचं दर्शन दाखवेल. छोटा ब्लॉग असेल तो. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझ्या किट्टूला नक्कीच भरभरून प्रेम द्या. तिच्यावरती तुम्ही जेवढं प्रेम कराल ह्या दोघींवरती, ते आमच्यासाठी, ते काय म्हणतात त्याला, ते आमच्यासाठी आशीर्वाद असेल. नक्कीच प्रेम करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.